स्टेटमेंट तसं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे. मी ह्याच्यावर आधीही बोललेले. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं. पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले 28 दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू, त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलंय की आम्ही कुणालाही सोडणार नाही. कारण का तिथे म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग अप्पाबद्दल आणली किंवा अंजली दमानिया ज्या गोष्टी बोलतायत, सुरेश धस ज्या गोष्टी बोलतायत या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि असं चालणार कसं. माझं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणुसकी आहे का नाही. हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणुसकीच्या नात्याने. ह्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचं आशेचं किरण एकच आहे की सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करतंय आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेत. हे एक आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं. गेल्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. तुम्ही देखील नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा असं मागताय. नेमकी काय मजबुरी असू शकते असं तुम्हाला वाटतंय की मी कुणाचंच काही मागितलेलं नाही. मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची या सगळ्याच्या या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत. मला असं वाटतं ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय. ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच. मग परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये. तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात, मीही आहे, आपण सगळेच आहोत. एक जणाला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे 2 पिस्टल आणि 28 जिवंत काढतोते त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्या ठिकाणी समोर आलं. मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील, मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी. जरी तुम्हाला एवढं यश आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या, पण एवढं यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. मतभेद विसरून पुन्हा 2 पवार कुटुंबीय एकत्र होणार का? माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल, आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि बाहेरच्या म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर. अजितदादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करतात. परवाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर अजितदादांना मत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं. म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय, म्हणजे ते विरोध विसरायला लागलेले आहेत आणि जवळकी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी कसं बोलणार त्याच्यावर. अजितदादांनी एक स्टेटमेंट केलं. एका नागरिकाला होतं तक्रार घेऊन आणि त्यामध्ये अजितदादांनी असं म्हटलं की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझे मालक झाला नाहीत. मला कसं वक्तव्य केलं कसं बघता या वक्तव्याकडे? संजय गायकवाड यांनी पण तसं वक्तव्य